आता यापुढे आपण बघणार आहोत की मेल आणि फिमेल गॅमेट्स हे कसे तयार होतात, डेव्हलपमेंट ऑफ मेल अँड फिमेल गॅमेट्स. तर 3 मेजर स्टेजेसमध्ये आपण हे डिवाईड करू शकतो, 3 भागांमध्ये डिवाईड करू शकतो. पहिला प्री फर्टिलायझेशन, म्हणजे फर्टिलायझेशन होण्याआधी कुठली स्टेज आहे. तर ऑब्व्हियसली आता फर्टिलायझेशन होण्यासाठी तुम्हाला काय लागणार आहे, मेल अँड फिमेल गॅमेट्स लागणार आहेत. तर मेल अँड फिमेल गॅमेट्सचं डेव्हलपमेंट, त्यांची निर्मिती व्हायला आपण एक स्टेज देतो, दॅट इज कॉल्ड एज प्री फर्टिलायझेशन. दुसरी स्टेप असणार आहे, दुसरं स्टेज असणार आहे फर्टिलायझेशन, जिथे ॲक्च्युली त्यांचं फ्युजन होतं, मेल आणि फिमेल गॅमेटचं फ्युजन होतं आणि इथे झायगोट तयार होतो, विच इज नॉट जेनेटिकली आयडेंटिकल टू वन पेरेंट. ओके, एकाच पेरेंटसारखा एक्झॅक्टली तो झायगोट नसतो. असेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये काय होतं, जे तयार होतं, जे ऑफस्प्रिंग तयार होतं, दॅट इज एक्झॅक्टली सेम ॲज वन पेरेंट, आयडेंटिकल. इथे तसं होत नाही. आणि तिसरा स्टेप आहे, दॅट इज पोस्ट फर्टिलायझेशन, म्हणजे फर्टिलायझेशन झाल्यानंतर पोस्ट काय होतं, तर इथे एम्ब्रिओ डेव्हलपमेंट होतं, दॅट इज एम्ब्रिओ जेनेसिस. कुठेही जेनेसिस हा वर्ड आला तर त्याचा अर्थ आहे की डेव्हलपमेंट, जेनेसिस, जनरेशन. एंडोस्पर्म फॉर्मेशन, सीड आणि फ्रूट फॉर्मेशन, दॅट इज द लास्ट पार्ट ऑफ द चॅप्टर. Now we are going to concentrate on the first step. First step is pre-fertilization. It is development of male and female gametes. तर आता आपण बघूयात मेल आणि फिमेल गॅमेट्स कसे तयार होतात. आता आपण ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे, मेल पार्ट, रिप्रोडक्टिव्ह पार्ट इज कॉल्ड एज अँड्रोशियम. अँड्रोशियम, दिस इज अ रिकॅप. ओके, अँड्रोशियम इज मेड अप ऑफ stamens and the stamens are made up of anthers and filaments. तर आता आपण बघू, एक स्टेमेन जर मी काढला एका फ्लावरमधून तर असा दिसेल तो. हा अँथर आहे आणि हा लॉंग स्टॉक आहे त्याचं, दॅट इज कॉल्ड ॲज अ फिलामेंट स्टॉक. हे अँथर जर मी असा कापला तर मला त्याच्या आतमध्ये असं दिसेल. काय दिसतंय मला इथे, या अँथरमध्ये जेव्हा मी कापते तेव्हा 2 क्लिअर भाग दिसत आहेत, 2 चेंबर्स दिसत आहेत, 2 कंपार्टमेंट्स दिसत आहेत. आता या अँथरला आपण डायथिकस असं म्हणू. डाय ऑलवेज इंडिकेट्स 2. का, कारण 2 चेंबर्स दिसत आहेत, त्यामुळे हे डायथिकस अँथर झालं. आणि प्लस आता तुम्हाला इथे एक लेबल दिसतं, पोलन ग्रेन्स तुम्हाला दिसत आहेत, हे जे गोल लाल दिसत आहेत, दॅट दोज आर द पोलन ग्रेन्स. आणि इथे एक शब्द दिला आहे, दॅट इज पोलन सॅक. सॅक म्हणजे पिशवी, राईट. तर बेसिकली हे पोलन्स जिथे ठेवले जातात, दॅट बॅग, दॅट पिशवी इज कॉल्ड एज पोलन सॅक. आणि आता इथे तुम्हाला किती पोलन सॅक्स दिसत आहेत, तुम्ही जर मोजलं इथे तर तुम्हाला दिसेल 1 2 3 4 पोलन सॅक आहेत. जेव्हा कुठलीही गोष्ट 4 असते तेव्हा आपण त्याला टेट्रा हा प्रिफिक्स वापरतो, शब्दाच्या आधी टेट्रा वापरतो. टेट्रा आणि स्पोर जिथे जनरेट होतात, त्यामुळे दॅट इज स्पोरेंजियम. सो टेट्रा स्पोरँजिएट हे शब्द आपण परत एकदा बघू. सो इट इज इमॅच्युअर स्टेजमध्ये काय होतं, फक्त पॅरेनकायमा हे तुम्ही मागच्या वर्षी 11वीत शिकला आहात. पॅरेनकायमा, कोलनकायमा, स्क्लेरेनकायमा, कुठले टाईप्स ऑफ टिश्यूज आहेत. पॅरेनकायमेटस टिश्यू असतं आधी एक इमॅच्युअर अँथरमध्ये, आणि जनरली 2 आपण सांगितलं तसं कंपार्टमेंट असतात, डायथिकस अँथर. मोस्ट ऑफ द अँथर्स आर डायथिकस. आणि त्याच्यात 4 पोलन सॅक दिसतात, दॅट इज टेट्रा स्पोरँजिएट कंडिशन. मोनोथिकस अँथरमध्ये ऑब्व्हियसली मोनोथिकस म्हणजे सिंगल चेंबर, म्हणजे हा जो अर्धा भाग आहे तो नाहीच आहे त्याच्यात, फक्त हे एवढंच असणार आहे, म्हणजे इट विल हॅव ओनली 2 पोलन सॅक्स, राईट. 4 पोलन सॅकच्या ऐवजी तिथे फक्त 2 पोलन सॅक असणार आहेत, मोनोथिकस अँथर. एक गोष्ट लक्षात घ्या, जेव्हा हे अँथर प्रोड्यूस होतात, ते जर कमी प्रोड्यूस झाले तर ते जास्त फायदेशीर असणार आहे का जास्त प्रोड्यूस झाले की जास्त फायदेशीर असणार आहे. यांना ट्रॅव्हल करण्यासाठी कुठलेही हातपाय नाही आहेत, काही नाही, म्हणजे कुठल्या तरी मेथड थ्रू त्याला ट्रान्सफर करावं लागणार आहे. तर ऑब्व्हियसली जेवढे जास्त तुम्ही हे पोलन ग्रेन्स तयार होतील, जेवढे जास्त तेवढं जास्त चांगलं असणार आहे. पॉलिनेशन सक्सेसफुल जास्त होण्याचे चान्सेस आहेत. ओके,
हां, हे सेल डिफरन्सिएशनचा भाग आहे ऑब्व्हियसली. सेल डिफरन्शिएशन म्हणजे आधी सगळे सेल्स पॅरेंकायमॅटस असतात आणि मग ते पॅरेंकायमॅटस सेल्स अंडरगो डिफरन्सिएशन म्हणजे परत त्यांचं डिव्हिजन होतं आणि ते वेगवेगळे सेल्समध्ये तयार होतात. सम बिकम आर्किस्पोरियल सेल्स. आर्किस्पोरियल, आता आर्की हा शब्द जिथे येतो दॅट मीन्स बिफोर. स्पोर तयार होण्याच्या आधी जे सेल्स असतात त्याला आपण आर्किस्पोरियल सेल्स म्हणतो. ते महत्त्वाचे सेल्स आहेत. पुढच्या स्लाईडमध्ये कळेल आपल्याला. याच्यात बघा, ॲक्च्युअल फ्लावरमध्ये जेव्हा अँथरलोब्स दिसतात तेव्हा कसे दिसतात. हे ॲक्च्युअल फ्लावर आहे, क्लोजअप व्ह्यू आहे. इथे तुम्हाला दिसेल, हे बघा, इथे हा ऑलरेडी अँथर ब्रेक झालेलं आहे आणि इथे पोलन दिसतात. हे जे पिवळे पिवळे डॉट्स दिसत आहेत हे सगळे पोलन ग्रेन्स आहेत. तर दिस इज कॉल्ड एज ओपन अँथर लोब्स विथ पोलन ग्रेन्स. त्याला ओपनला अजून एक शब्द आहे, इट इज कॉल्ड एज दिहाइस्ट और देहिसेन्स. द ब्रेकिंग इज कॉल्ड एज देहिसेन्स. जिथे ज्या प्रोसेसमध्ये ते ब्रेक होतात अँथर लोब्स, दॅट इज कॉल्ड एज देहिसेन्स. तर हे इथे एक आहे, इथे जो ब्रेक झालेला नाही आहे अजून. का? कारण त्याची मॅच्युरिटी झालेली नाही आहे. जेव्हा मॅच्युरिटी होईल तेव्हाच हे अँथरलोब्स ओपन होतात. आता इथे तुम्हाला हे पिंक कलरचं जे दिसतंय दॅट इज कॉल्ड ॲज अ लाईन ऑफ डिहिसन्स. वाय इज इज कॉल्ड ॲज लाईन ऑफ डिहिसन्स? कारण हे बघा, या लाईनच्या वरून हे अँथर स्प्लिट झालेलं आहे, ओपन झालेलं आहे आणि तिथून सगळे पोलन ग्रेन जे बाहेर पडलेले आहेत. म्हणजे लिटरली एखादी पिशवी जर आपण अशी मधल्यामध्ये तिथे लाईन दिलं आहे किंवा काहीतरी एक झिप दिलं आहे आणि ते झिप जर ओपन झाली तर ती पिशवी कशी फाटेल किंवा ओपन होईल आणि त्याच्यातून जे काही कंटेंट्स असतील ते बाहेर येतील. एक्झॅक्टली तशी मेकॅनिझम आहे इथे. इट ओपन्स लाईक अ सॅक आणि त्याच्यातून सगळे पोलन ग्रेन्स बाहेर येतात. आणि हे जे सगळ्यात शेवटी हे दाखवलं आहे इथे व्हाईट कलरचं, दॅट इज अ स्टिग्मा, दॅट इज अ फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट. म्हणजे आता काय व्हायला पाहिजे, हे जे पोलन ग्रेन्स इथे जे तयार झालेले आहेत ते या स्टिग्मापर्यंत आले पाहिजेत. तर याच्यासाठी मी म्हणत होते की आपल्याला कुठलं तरी मीन्स लागणार. हे ऑटोमॅटिकली जनरली होत नाही. काही प्लांट्समध्ये होतं, ते आपण पुढे बघणार आहोत. पण याला काहीतरी मीन्स लागतं, या पॉलिनेशनला काहीतरी कोणतरी मेथड लागतं. आता मी जर हे अँथर असा मधला असा कट केला, ब्लेड घेतलं आणि कट केलं आणि मग त्याला डायज वापरले, वेगवेगळे कलर वापरले, तर आपल्याला असं एक चित्र दिसेल आता जे दिसतं इथे स्क्रीनवर. याच्यात पहिला जो लेअर आहे सगळ्यात बाहेरचा लेअर त्याला आपण एपिडर्मिस म्हणतो, ऑब्व्हियसली प्रोटेक्टिव्ह लेअर. त्याच्या आतमध्ये एक मधलं जे हे सेंट्रल पार्ट आहे त्याला आपण कनेक्टिव्ह म्हणतो. या कनेक्टिव्हमध्ये सगळे वॅस्क्युलर बंडल, झायलम फ्लोएम या कनेक्टिव्हमध्ये असतात. एपिडर्मिसच्या खालचे लेयर्स आहेत ते मिडल लेयर्स आहेत. मिडल लेयर्स अगेन प्रोटेक्टिव्ह असतात. त्याच्या खाली जे लेयर आहे दॅट इज टॅपेटम. टॅपेटम इज बेसिकली न्यूट्रिशन. म्हणजे हे जे प्रोसेस आहे डिव्हिजनची आणि त्याला एनर्जी जी लागते त्याच्यासाठी कुठले तरी सेल्स पाहिजे, तर ते एनर्जी देण्यासाठी, न्यूट्रिशन देण्यासाठी जे सेल्स असतात त्याला आपण टॅपेटल सेल्स म्हणतो. आणि सगळ्यात आतमध्ये याच्यात जे छोटे छोटे हे गोल गोल सर्कल्स दिसतात तुम्हाला, दॅट इज द पोलन टेट्राड. म्हणजे शेवटी जे पोलन डिवाइड मिओसिस झाल्यानंतर जे टेट्राड 4 तयार होतात दॅट इज कॉल्ड एज अ पोलन टेट्राड. तर हे जेव्हा मॅच्युअर होईल तेव्हा हे बर्स्ट होईल लाईन ऑफ डिहिसेन्सच्या तिथून आणि हे सगळे रिलीज होते. आता तुमच्या टेक्स्टबुकमधली जी इमेज आहे सेम असं कापलेला अँथर लोब घेतला आहे हातात आणि कापला आहे, तर तो कसा दिसेल, असा दिसेल. हा तुमच्या टेक्स्टबुकमध्ये दिलेला डायग्रॅम आहे. इथे तुम्हाला दिसतंय की हे कनेक्टिव्ह इथे दिसतंय दॅट इज आणि बाकीचे सगळे लेयर्स आपण एक एक करून सगळे लेयर्स बघू. त्याच्या आधी आपण 2 स्लाईडपूर्वी म्हटलं होतं की पॅरेंकायमॅटस मास असतो आणि त्याच्यामधून डिफरन्सिएशन होतं आणि आर्किस्पोरियल सेल्स तयार होतात. आता हे आर्किस्पोरियल सेल्स आहेत ते परत डिवाइड होतात, इनर स्पोरोजिनस आणि आउटर प्रायमरी परायटल सेल. तर हे जे ऑरेंज कलरमध्ये तुम्हाला इथे दिसत आहे हे सेल्स आहेत, हे इनर स्पोरोजिनस सेल्स असणार आहेत आणि जे बाहेरचे जे सेल्स आहेत ते आर द आउटर प्रायमरी परायटल सेल्स. आता हे जे परायटल सेल्स आहेत हे वॉल लेयर्स फॉर्म करतात. हे जे अँथरच्या वर जे इथे जे लेयर्स आहेत 4 मिडल लेयर्स ज्याला म्हणतो ते सेल्स आर फॉर्म बाय द परायटल सेल्स. आता आपण एक एक करून सगळे जे लेबल आपण केलेले आहेत त्याचं काय फंक्शन आहे आणि कसे सेल्स असतात ते आपण बघू. पहिलं आहे ऑब्व्हियसली एपिडर्मिस. ते सगळ्यात
बाहेरचे जे सेल्स आहेत फ्लॅटेंड सेल्स, फ्लॅट असे सेल्स आहेत ते, 3 डायमेन्शनल आहेत पण तरी फ्लॅट आहेत. दे आर द प्रोटेक्टिव्ह सेल्स. त्याच्या खालची जी लेअर आहे दॅट इज कॉल्ड ॲज अ सब एपिडर्म, म्हणजे एपिडर्मिसच्या खाली बिकम्स अ सब एपिडर्मल लेअर अँड इट इज मेड अप ऑफ इलॉंगेटेड सेल्स, म्हणजे हे थोडेसे अजून इलॉंगेटेड सेल्स आहेत आणि त्यांना फायब्रस थिकनिंग्स आहेत. आता लक्षात घ्या, हे थोडंसं अँथर थोडंसं त्याला स्ट्रेंथ देण्यासाठी हे फायब्रस थिकनिंग्स असणार आहेत, बरोबर आहे. नाहीतर हे जे सेल्स असतील हे खूप थिन वॉल्ड असतील तर कोणीही असं दाबलं याला तर ते लगेच डॅमेज होईल. तुम्ही जर झाडाचं हे अँथर बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल की ते दाबल्यानंतर एवढ्या इझिली ते दाबत नाही, आपण नाही दाबू शकत त्याला. सो दिस गिव्ह सम सॉर्ट ऑफ स्ट्रेंथ. त्याच्या आतमध्ये एंडोथिशियमच्या आतमध्ये हे जे थिन वॉल्ड सेल्स आहेत दे आर कॉल्ड एज अ मिडल लेयर्स. ओके, दीज आर थिन वॉल्ड आणि ते मॅच्युअर अँथरमध्ये ते डिसइंटिग्रेट म्हणजे ते डिजनरेट म्हणजे त्यांचं लाईफ संपतं आणि मग ते डिसइंटिग्रेट होतात. त्याच्या आतले जे सेल्स आहेत ते आपण ऑलरेडी डिस्कस केले आहे की टॅपेटल सेल्स विच आर न्यूट्रिटिव्ह, म्हणजे ते न्यूट्रिशन देतं, पोषण देतं फॉर वॉट, फॉर द पोलन ग्रेन्स टू डेव्हलप. आता पोलन ग्रेन्स कुठल्या सेल्समधून तयार होतात तर ते स्पोरोजिनस टिश्यू दॅट विच इज ऑल्सो कॉल्ड एज मायक्रोस्पोर मदर सेल्स, तिथून ते पोलन ग्रेन्स तयार होतात. सो द लास्ट पार्ट इज स्पोरोजिनस टिश्यू विच इज फॉर्म फ्रॉम द स्पोरोजिनस सेल. आणि ते काय तयार करतात, मिओसिस होतं इथे या स्पोरोजिनस टिश्यूमध्ये. आतलं जे ऑरेंज पार्ट आहे या स्पोरोजिनस टिश्यूमध्ये मिओसिस घडतं आणि मिओसिस झाल्यानंतर मायक्रोस्पोर टेट्राड किंवा पोलन टेट्राड तयार होतं. 4 सेल्स तयार होतात, टेट्राड. ओके, पुढची स्लाईड बघू आता आपण. आता पोलन ग्रेनची स्ट्रक्चर, व्हॉट डज अ पोलन ग्रेन लुक लाईक. हे रिप्रेझेंटेटिव्ह डायग्राम आहे. बघा, पोलन ग्रेन त्याच्यात तुम्हाला लेयर्स दिसत आहेत. बाहेरची सगळ्यात बाहेरची लेयर आहे दॅट इज कॉल्ड एक्झाईन. त्याच्या आतमध्ये एक लेयर आहे दॅट इज कॉल्ड एज इंटाईन आणि सगळ्यात आतमध्ये हे जे दिसतं दॅट इज अ न्यूक्लियस. आणि इथे कुठेतरी मध्ये गॅप आहे, त्याला आपण जर्मपोर असं म्हणतो. हे हॅप्लॉइड म्हणजे हे मिओसिस झाल्यानंतरचा जो सेल तयार होतो, म्हणजे 4 सेल्स तयार होतात, ते एक सेल मी घेतला त्या 4 सेल्सपैकी तर तो असा दिसतो. हे नॉन मोटाईल आहे, हॅप्लॉइड आहे, युनिसेल्युलर आहे, म्हणजे एकच सिंगल सेल्ड आहे आणि त्याला एकच न्यूक्लियस पण आहे. त्याला 2 लेयर्स असतात, आम्ही सांगितल्याप्रमाणे एंटाईन आणि एक्झाईन, आणि त्या दोन्ही लेयर्सना एकत्र जर आपण ग्रुप केलं तर त्याला स्पोरोडर्म. डर्म जनरली मीन्स कवरिंग, तर स्पोरोडर्म त्याच्या वरचं कवरिंग आहे, त्याला आपण स्पोरोडर्म असं म्हणतो. ओके, नेक्स्ट त्याच्या बाहेरचं आहे त्याला आपण एक्झाईन म्हणतो. एक्झाईन इज आउटर लेअर. इट इज थिक वॉल्ड मेड अप ऑफ कॉम्प्लेक्स नॉन बायोडिग्रेडेबल स्पोरोपोलन. हे जे एक्झाईन लेअर जे मी सांगितलं ते थिक आहे आणि इट इज मेड अप ऑफ अ सबस्टन्स विच इज नॉट इझिली डिग्रेडेबल. लगेच ते डिग्रेड होत नाही. कुठली अशी वस्तू आपल्याला माहिती आहे जी लगेच डिग्रेड होत नाही? वन ऑफ द एक्झाम्पल्स इज प्लास्टिक, राईट. इट डज नॉट डिग्रेड व्हेरी इझिली. दिस इज अ बायोलॉजिकल मटेरियल, म्हणजे हे होतं डिग्रेड पण त्याला खूप वेळ लागणार आहे. इट इज नॉट गोइंग टू बी डिग्रेडेड इझिली. आता याची काय गरज असायला पाहिजे? पोलन ग्रेन्स हे असेच बाहेर येतात आणि मग त्यांना लगेचच स्टिग्मा मिळेल नाही मिळेल काहीच गॅरंटी नाही बाहेर पडल्यानंतर. तर असं असू शकतं की त्यांना काही काळ बाहेर चांगल्या वाईट कंडिशन्समध्ये त्यांना ते सर्वाईव्ह करावं लागेल. त्यामुळे ही जी आउटर लेअर आहे इट इज व्हेरी व्हेरी थिक अँड इट इज नॉट व्हेरी इझी. इट इज कॉम्प्लेक्स, म्हणजे ते लवकर डिग्रेड होत नाही. ठीक आहे. आणि हे जे एक्झाईन आहे त्याच्यावर काही काही पॅटर्न्स असतात कधी कधी आणि ते खूप सुंदर दिसतात. जर मी हे पोलन ग्रेन डस्ट करून एका स्लाईडवर हे पोलन ग्रेन डस्ट केलं आणि मायक्रोस्कोप खाली जर पाहिले तर आपल्याला अशी एक इमेज दिसेल. अच्छा, हां, हे मी दाखवते एक्झाईन. ओके, ही अशी इमेज दिसेल. या इमेजमध्ये तुम्हाला दिसतंय बघा, हे वेगवेगळे पॅटर्न्स आहेत पोलन ग्रेनच्या सरफेसवर. तर हे एक्झाईनमुळे होतं. हे स्मूथ वॉल्ड इथे दिसते, हे स्मूथ आहे, पण हे आहे इथे बघा स्पाइक्ससारखे दिसतात. सो देर आर डिफरंट टाईप्स ऑफ पॅटर्न्स आणि हे एक एक स्पीशीज प्लांट स्पीशीजप्रमाणे हे चेंज होतं, द पॅटर्न्स चेंज. हां, अजून त्याच्या खाली तुम्हाला दिसतं ते जर्मपोर्स. इज अ थिन लेअर्ड एक्झाईन. एक्झाईनचे काही पार्ट्स असतात ज्याच्यात थिन वॉल्ड आहेत आणि हे थिन वॉल्ड जे पार्ट्स आहेत इथून एक
ट्यूब तयार होणार आहे आणि या ट्यूबमध्ये आपले मेल गॅमेट्स असणार आहेत. सो दिस जर्म पोर्स आर व्हेरी थिन वॉल्ड एरियाज ऑफ एक्झाईम विच इज मेंट फॉर इमर्जन्स ऑफ द पोलन ट्यूब. ठीक आहे. आणि हे जर्म पोर आहे आणि सगळ्यात आतमध्ये आहे इंटाईन. हा इंटाईन जो आहे दॅट इज थिन वॉल्ड अँड इट इज मेड अप ऑफ टू कॉम्पोनेंट्स, सेल्युलोज अँड पेक्टिन. दे आर कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स. ठीक आहे. इंटाईन इज मेड अप ऑफ सेल्युलोज अँड पेक्टिन. सो दिस इज अ स्ट्रक्चर ऑफ अ टिपिकल पोलन ग्रेन. आता आपण बघूयात डेव्हलपमेंट ऑफ मेल गॅमेटोफाईट. डेव्हलपमेंट ऑफ मेल गॅमेटोफाईटमध्ये 3 पार्ट्स असणार आहेत. मेजर एक आहे की जो पोलन ग्रेन आहे जो रिलीज झाला आहे तो पोलन ग्रेन आहे तो इट इज डिवायडिंग इट इन मायटॉटिकली इंटू 2 पार्ट्स. वन इज कॉल्ड द स्मॉलर, एक छोटा पार्ट आहे त्याला आपण जेनरेटिव्ह सेल म्हणतो, आणि एक मोठा पार्ट आहे त्याच्यापेक्षा दॅट इज कॉल्ड ॲज अ ट्यूब सेल. आता तुम्हाला दिसतं आहे इथे की या नेक्स्ट डायग्राममध्ये जेनरेटिव्ह सेल आहे तो तसाच आहे, पण जे ट्यूब सेल होता जो त्याच्यात ते एक जर्म पोर जे होतं जे थिन वॉल्ड होतं तिथून हे आतले कंटेंट्स आहेत ते बाहेर पडतात आणि ते बाहेर पडल्यामुळे एक ट्यूब तयार झालेली आणि या ट्यूबमध्ये हळूहळू ते न्यूक्लियाय जे होते ते हळूहळू त्या ट्यूबमध्ये येत आहेत. नेक्स्ट डायग्राम जे आहे त्याच्यात तुम्हाला दिसेल हे कंप्लीट झालेलं प्रोसेस, म्हणजे हे जे जेनरेटिव्ह सेल होतं त्याचे एका मायटॉटिक डिव्हिजनमुळे ते 2 सेल्स तयार झालेले आहेत. दे आर द मेल गॅमेट. दीज आर द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट ऑफ सगळ्यात महत्त्वाचे हेच आहेत, कारण हेच पुढे जाऊन आपल्याला एम्ब्रिओ देणार आहेत. नवीन जे जीव तयार होणार आहे ते या 2 मेल गॅमेट्समुळे होणार आहे. आणि खाली इथे एक आहे ते ट्यूब न्यूक्लियस आहे. तुमच्या टेक्स्टबुकमध्ये जेवढं दिलं आहे ते आपण एकदा परत बघू. हे जेनरेटिव्ह सेल, इट इज अ स्मॉलर सेल. व्हेजिटेटिव्ह सेल इज अ लार्जर सेल. व्हेजिटेटिव्ह सेल प्रोव्हाइड्स द न्यूट्रिएंट्स, फूड जे आहे, न्यूट्रिशन जे आहे ते देण्याचं काम करतं व्हेजिटेटिव्ह सेल. सो पोलन ग्रेन इज रिलीज जनरली ॲट दिस स्टेज, म्हणजे हे 2 सेल जेव्हा तयार होतात मायटॉटिक डिव्हिजन नंतर या स्टेजला पोलन ग्रेन रिलीज होतात. सो दिस इज द फर्स्ट स्टेज ऑफ द मेल गॅमेटोफाईट. ठीक आहे. डिवाइड्स मायटॉटिकली वन्स. एकदा मायटॉटिक डिव्हिजन झाल्यावर व्हेजिटेटिव्ह जेनरेटिव्ह सेल. व्हेजिटेटिव्ह सेल इज बिगर, नेकेड, कारण का त्याला आउटलाईन असं या सेलला कसं एक स्पेसिफिक आउटलाईन आहे ठराविक, तसं इथे नाही आहे, त्यामुळे ते नेकेड आहे, रिच इन फूड आणि विथ इरेग्युलर न्यूक्लियस. आणि दुसरं जे सेल आहे दॅट इज जेनरेटिव्ह सेल. इट इज अ स्मॉलर सेल, छोटं आहे हे सेल, थिन वॉल्ड आहे आणि या व्हेजिटेटिव्ह सेलच्या आतमध्ये ते असं फ्लोट होत राहतं. मग काय होतं, हे जेनरेटिव्ह सेल आहे ते मायटॉटिकली डिवाइड होतं. सेकंड मायटॉटिक डिव्हिजन म्हणजे 2 मायटॉटिक डिव्हिजन. पहिल्या मायटॉटिक डिव्हिजनमध्ये जेनरेटिव्ह आणि व्हेजिटेटिव्ह सेल तयार होतात आणि दुसऱ्या मायटॉटिक डिव्हिजनमध्ये जे जेनरेटिव्ह सेल होतं दॅट गिव्ज राईज टू द मेल गॅमेट्स. 2 मेल गॅमेट्स, नॉन मोटाईल मेल गॅमेट्स तयार होतात. तर हे मायटॉटिक डिव्हिजन पोलन ग्रेनमध्ये सुद्धा होऊ शकतं किंवा कधी कधी हे पोलन ट्यूबमध्ये सुद्धा हे मायटॉटिक डिव्हिजन होऊ शकतं.